त्याच्या प्रत्येक कुकर्मात त्याचा सहभाग असतो. हो, कोणी सांगितलं तुम्हाला? मी सारी माहिती या 2 दिवसात काढली शिल्पताई. ताई? हो, आजपासूनच तुला ताई म्हणतो. कारण या नराधमांनी माझी बहीण खाल्ली हो. म्हणजे माझ्या एकुलत्या एक बहिणीवर ताई यांनी बलात्कार केला ताई. बलात्कार केला. त्या आघाताने तिने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली ताई. आत्महत्या केली. त्यावेळेस हा तुमचा धीर तिथं हजर होता. अरुण भाऊजी, खरं सांगताय काय? नाही वहिनी, हे साप खोटं आहे वहिनी. अरे आता का खोटं बोलत आहेस चांडाळा? अरे माझ्या बहिणी होती तर तुझी बहीण असते आणि त्या नागपालने जर तिच्यावर बलात्कार केला असता तर तुला सहन झाला असता का? किती किरसवाना प्रसंग आलाय तुमच्या शंभू. ताई, पण मी त्या नागपालला सोडणार नाही. अरे त्या नागपालला तुझ्या समोर आणेल आणि जर का त्याच्या नाव तोंडून तुझं नाव बाहेर आलं तर एकाच वेळी दोघांचा बळी घेईल. येतो मी. अरुण भाऊजी, मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही वहिनी. बाप असं बोलत नसतं. ते आपल्या आत फुटत राहत. अरे अरुण, मोठ्याने बोलायचे नाही. काय म्हटलंय? कशाला आलास? कशाला म्हणजे काय? नागपालने पाठवले मला. काल रात्रीचा तुमचा तो पराक्रम, तुम्ही दोघेही सही सलामत सुटला. काय म्हटलंय? म्हणजे पोलिसांना आमचा संचय केला की काय? 20,000चा मामला. अरे लाखो रुपये बँकेतून लुटतात, त्यांना कोण पकडतो? आता तुम्ही इथं येण्याचं कारण काय? नागपाल प्रामाणिक निघाला. त्याने प्रामाणिकपणे कुणी नाही ना. लवकर आत्मा काय ते? हे घ्या 5,000 रुपये. हा तुमचा हिस्सा घ्या. आणि आता फुटा. फुटतो रे, पण माझा हिस्सा काय म्हटलंय? कुठं म्हटलं ना आता? जातो. हा फिट आकडा फसला बघा. परवा एका मेंढीने मार खाल्ला. काय म्हटलंय? कसले पैसे? हे ना, मी काल सुगारात जिंकलो होतो. तिच्याकडे होते नाही म्हणून त्याने आज पटवून दिले. अरुण भाऊजी, या घरात तरी असा पापाचा पैसा आणत जाऊ नका. त्यांना कळलं तर किती विपर्यास होईल या गोष्टीचा. भाऊजी, घामाने कमवलेला 1 रुपया बेमानीने कमवलेला लाख रुपयापेक्षा श्रेष्ठ असतो. दुष्टपणाने मिळवलेल्या धनापेक्षा कष्टाने मिळवलेला पैसा केव्हाही समाधान देतो. कष्ट आणि कष्ट. अरे काय दिलंय तुम्हाला ह्या कष्टाला? तुम्हाला आणि मला दुःख येत ना कुठले हौस ना भाऊ. वहिनी, कष्टाला किंमत नाही वहिनी. या दुष्टाला किंमत आहे वहिनी. या दुष्टाला किंमत आहे. अरुण भाऊजींनी जुगारातून पैसा कमवला. ती चोरी केली कुणाची? अख्खी रात्र अरुण भाऊजी घरी नव्हते. काही समजत नाही. एक्सक्यूज मी प्लीज. हो ना भाऊ. मी सीआयडी इन्स्पेक्टर भेंडे. कोण इथं? आई साहेब, काल रात्री एका मारवाड्याला 30,000 रुपयात दुभाण्यात आलं. दुभाण्यात? होय. मिस्टर श्यामबाबूंना चांगलं ओळखतो. आपण त्याच्या पत्नी ना? होय. पण मला सांगा बाई साहेब, तुमचा 2 नंबरचा धीर काल रात्री कुठे होता? काल रात्री अरुण भाऊजी घरीच होते. खरं सांगताय? होय. त्यांची तब्येत बरी नाही असं सांगत होते. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी माघारी जातोय. बरं, श्यामबाबू कुठे आहे? त्यांची तब्येत बरी नाही, तरी पण बोलावते. श्याम, किती खराब झालास रे तू. चालायचं पण तू आज इकडे कसं? अरे
माझी ह्याच वार्डावर नेमणूक झाली शेड इन्स्पेक्टर म्हणून. अरे काल रात्री एका मारवाड्याला 30,000 लुबाडण्यात आलं. त्यात तुझ्या लहान भावाचं अरुणचं नाव होतं म्हणून इथं आलं. पण वहिनी म्हणताय काल रात्री अरुण घरी होता. शिल्पा शिल्पा माझा अगदी बालपणीचा दोस्त 4-5 वर्षांनी आला. याला आम्ही हाक मारायचो भेंड्या म्हणून. आणि मी तुमच्या शेंड्यात आणायचो. बरं मी जातो. अरे पण चहा पाणी तरी घेऊन जा. नाही मी सध्या घाईत आहे. या प्रकरणाचा सोक्ष लावल्याशिवाय मी जाणार नाही. चल 2 पावले पोचवायला तुले. अरे पण तुझी तब्येत. अरे चल जवळच जाऊ. लवकर या, जास्त वाऱ्यात फिरत बसू नका. अरुण भाऊजी, अरुण भाऊजी, भाऊजी खरं सांगा ते 5,000 रुपये कुठले? हे बघ माझ्या खाती प्रकरणात कोणी लक्ष घालू नका. पण या घातकी गोष्टीमुळे तुमची एकट्याची अबूत जात नाही तर अख्ख्या घराण्याची जाते. भाऊजी त्यांना बाहेर तोंड टाकायला जागा नाही राहणार हो. भावाचा नका तुडू शकतो. हवाचं तू पण रक्ताचं कसं तोडणार? भाऊजी तुमच्यासाठी मी इन्स्पेक्टरांकडे कुठं बोलले? भाऊजी मला खरं सांगा, काल रात्री तुम्ही काय केलं? कुठं होता?